नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल बोरचे अक्षय सीड्स। आज आपण आलो आहे जयपूर जायखेडा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक या ठिकाणी। आज मिरचीचा 7वा तोडा पाहण्यासाठी भेंडी या गावातून काही शेतकरी आले आहेत। ते तर आपण त्यांना विचारू, त्यांना ही व्हरायटी कशी वाटली। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आता तुम्ही मिरची बघितली आहे 457, कशी वाटली तुम्हाला? अप्रतिम व्हरायटी एकदम। तुमचं सुरुवातीला नाव वगैरे सांगा। मी निखिल विलास रवंद, भेंडी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। आज सकाळी किरणदांचा तुमचा कॉन्टॅक्ट झाला होता, बरोबर, की त्याने मिरचीचा प्लॉट बघायला जायचंय। बरोबर, आम्ही निघालो। इथे आल्यावरती दादांचं, सूर्यवंशी दादा त्यांचं आणि तुम्ही बघितला प्लॉट। आम्ही की असा 7व्या कुड्याला जाड मिरचीचा पहिला प्लॉट असा बघतोय, जो 7व्या-8व्या कुड्याला या स्टेजला इतका चांगला आहे की आजपर्यंत 7व्या कुड्याला आम्ही असा प्लॉट बघितलेला नाही मिरचीचा। त्याच्यावर करपाणी, भुरी कमी आहे आणि त्यातल्या त्यात थ्रिप्स म्हणजे व्हायरसचं प्रमाण कमी आहे। आमच्या भाषेत घुबडं नाही म्हणतात त्याला, घुबडं नाही आलेलं त्याच्यावरती। कलर लांबी वगैरे कशी दादा? कलर लांबी एकदम मस्त आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। कलर मस्त आहे, आणि त्यातल्या त्यात रफनेस आहे की काळोखी जास्त आहे मिरचीला आणि रफनेस खूप चांगल्या प्रकारे। बरं, इतर शेतकरी आपल्या कसमादे मधले शेतकऱ्या तुम्ही काय सांगणार मिरची बद्दल? की कसमादे मध्ये आता कसं आहे की नवीन आहे, पण प्रत्येक शेतकरी जो कोणी 5000 काडी लावत असेल त्याने 2000 काडी तरी लावली बघितली पाहिजे, म्हणजे त्याच्यातला डिफरन्स कळेल एकमेकांना, शेतकऱ्यांना। की डायरेक्ट ट्रस्ट ठेवण्यापेक्षा तुम्ही आधी ही अक्षय सीड्सची 457 नावाचा वाहन आहे। बरं, ठीक आहे, धन्यवाद दादा। धन्यवाद। नाव सांगा। बाजीराव नारायण पाटील, बेलबारे। बरोबर, व्हरायटी 457 की हा मिरची अक्षय सीडची 457 व्हरायटी चांगली वाटली। रोगाला काही जास्त बळी पडत नाही, पण शेतकरी त्यांना आपण विचारलं, बरोबर, की दर आठवड्याला ते फवारणी करतायत, बरोबर, त्यांनी मेंटेन चांगली केली। बरोबर, एवढं त्याला काळजी घेतली गेली पाहिजे। आणि बेसल डोस ही काही जास्त मोठा दिलेला नाही, त्यांनी साधा दिलेला आहे, तरी सुद्धा चांगलं जमलंय, झाड एकदम व्यवस्थित आहे। बेलबारी या ठिकाणून शेतकरी आलेले आहेत, त्यांनाही 7वा तोडा त्यांना एकदम चांगला वाटलाय। तर आपण त्यांचा सर्वांचा आपण आभार मानू। धन्यवाद दादा।